नाही आणि ओपन कॅटेगरीला पटकन येतं असं काही नाही तिथे. सुदैवाने तसं नाही आहे. तर तर त्याच्यामुळे ती येणारच आहे, ती स्टेप येणार आहे. तर ही स्टेप येणार आहे ना, तर मग मला आत्ता जर मी त्या वयोवृद्धांशी कशा पद्धतीने वागतोय हे माझं मुलगा बघतोय. बरं, मुलं म्हणजे माकडासारखी असतात. ती एक लहानपणी गोष्ट सांगतात की एक टोपी विकणारा होता, तो झाडाखाली झोपला आणि तो झोपून उठला तर बघितलं तर त्याच्या परडीमध्ये एकही टोपी नव्हती. तो सैरभैर झाला, कारण टोप्या विकल्याशिवाय त्याचं घर चालत नाही. फिरला इकडे तिकडे, कुठे त्याला टोप्या दिसेनात आणि मग सहज तो थकून डोकं असं करून बघितलं तर झाडावर सगळ्या माकडं टोपी घालून बसली होती. तर त्याला तो दया माया करून, अरे द्या रे माझी टोपी. तर ती माकडं पण द्या रे माझी टोपी असं म्हणायची. शेवटी तो वैतागून स्वतःची टोपी त्यांनी आपटली वैतागून. तर त्या सगळ्या माकडांनी आपटली, ह्या सगळ्या टोप्या परत मिळाल्या. लहान मुलंही माकडासारखी असतात. माझे आई वडील आपल्या आजी आजोबांशी, इतर वयोवृद्धांशी कसे वागतात त्याचं अनुकरण करत असतात ती. त्यामुळे हे 3 पिढ्या आहेत. या 3 पिढ्यांमधला दुवा साधण्याचं जो मधली पिढी आहे ह्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. दुसरी गोष्ट, लग्न होईपर्यंत 26-27 वर्षापर्यंत त्या म्हातारीला आपला मुलगा हा त्याच्या आयुष्यात आई नावाची एकमेव स्त्री आहे जी त्याच्यावर हक्क गाजवते. आता लग्नानंतर ती एक वेगळी बायको येते, तर ते पण एक्सेप्ट करायला पाहिजे. नाहीतर मुलाला लग्नच करायला देऊ नका, तसंही नाही चालत. असं ते सगळं विचित्र अडकलेलं आहे. म्हणजे एखाद्या बाईने सासवेचा खूप छळ सहन केलेला असतो तिच्या तारुण्यामध्ये, आणि मग ती म्हातारी होते, ती सासूच्या खुर्चीत बसते आणि मग कोणतरी एक नवीन सून येते आणि मग तिच्या प्रत्येक असे सिच्युएशन सेम असतात. त्यावेळेला तिला तिच्या सासवेने कधीतरी 25 वर्षापूर्वी छळलेलं आठवतं आणि मग त्याचा राग म्हणून जर तिने नवीन आलेल्या मुलीवर काढायचं म्हटला तर ते चुकीचं आहे. हां, ती जर सासू पुन्हा तरुण आली तर नक्की काढतो, तसं होणार नाही माहिती म्हणून बोलते मी. पण त्या मुलीने काय केलं बिचारीने, ते दोन्हीकडनं हे समजून घेणं ही फार गरजेची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वानप्रस्थाश्रम आणि वृद्धाश्रम हा एक मोठा विषय आहे ॲक्च्युली ह्या आजच्या आपल्या परिसंवादामधला. पूर्वी वानप्रस्थाश्रम होता, त्याची जागा वृद्धाश्रमाने घेतली. वानप्रस्थाश्रम हा स्वेच्छेने स्वीकारला जायचा आणि वानप्रस्थाश्रमात माणसं खूप आनंदाने जगायची, कारण ते स्वतःहून सगळ्याचा त्याग करून आलेले असायचे. वृद्धाश्रम कधी कोणी स्वेच्छेने आणि आनंदाने स्वीकारत नाही. 100 वर्षाचं म्हणजे ऋषी मुनींनी असं एक ठरवलं होतं की एक साधारण माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं असायचं पूर्वी. आता ते घटलं, साधारण एक ॲव्हरेज 75 ला आलो आपण आता. आणि त्यामुळं सगळे रोगराई पण 50-60ला सुरुवात व्हायची, मधुमेह किंवा बीपीचा त्रास, तो आता 30लाच सुरुवात झाली बघा. तुम्हाला मॅक्झिमम हार्टचे पेशंट्स आणि आता अनेक आमच्या इंडस्ट्रीत सुद्धा कॅन्सर बिन्सर हे 30-35-40लाच व्हायला सुरुवात झाली. सगळं अलीकडे आलं बघा ना. 21व्या वर्षी नागरिकत्व मिळत होतं, ते आता 18 वर्ष आलं. तिथून पुन्हा आपण 14, म्हणजे पूर्वी अज्ञानातून 12व्या वर्षी मुलीचं लग्न व्हायचं, ते आता सज्ञानातून होईल. आता विचारपूर्वक 18 वर झालंच ना. आता 70 वर्षात 21व्यावरनं आपण 18 वर आलो. अजून 70 वर्षांनी कदाचित 15व्या वर्षीच नागरिकत्व मिळेल, सगळंच ज्ञान मिळेल इंटरनेटचा जमाना असल्यामुळं. मुलं त्याच्या आधीच तयार होतील सगळी. तर हा जो एक मोठा काळाचा बदल आहे, हा काळाचा बदल, ह्याच्यावर एक फार मोठा उपाय आहे, तो म्हणजे उत्तम संस्कार. आणि ते उत्तम संस्कार फुकटात करणारे 2 शिक्षक घरात असतात, ते म्हणजे आजी आणि आजोबा. त्यांना फी द्यावी लागत नाही. पण हा विचार खरं तर मधल्या पिढीने करायला पाहिजे. पाळणा घरात ठेवलं मुलाला तर भयंकर पैसे द्यावे लागतात. बरं, पाळणा घरामध्ये 20 मुलं ती बाई तिथे हे करतात, ती काही प्रेमाभिमानी करत नाही. ती कधी एकदा 6 वाजता ही टाळकी जातात असं होतं तिला. आजी आजोबांचं तसं नसतं, ते नातवंड असतात आणि ते इतकं जीवापाड त्यांचं सगळं करत असतात. बरं, त्यांच्याकडं प्रचंड वेळ असतो, ते रिटायर्ड असतात, दिवसभर घरात असतात. आणि मुलांकडे सुद्धा शाळा कॉलेज संपलं तर वेळ असतो, ते काही नोकरी धंद्याला लागलेले नसतात.
म्हणजे दोन प्रचंड वेळ असलेली दोन पिढ्या एकत्र असतात बराच काळ घरामध्ये. त्यावेळेला ह्या जी 70-80 वर्षाची जी दोन म्हातारी आजी आजोबा आहेत यांच्याकडं एक जबरदस्त आयुष्यात कुठल्याही पुस्तकामध्ये नसलेला ज्ञानाचा साठा आयुष्यातल्या अनुभवांच्या शिदोरीतून त्यांच्याकडे निर्माण झालेला असतो. ते भरभरून द्यायला बघत असतात मुलांना. मग ते दुपारी 1:30-2 वाजता मुलगी शाळेत येणार आहे तर ती म्हातारी थांबते, तिला भूक लागलेली असली तरी, आणि ती जेवायला वाढते, ती बसते, आजी प्रेमाने आपल्या मग ती विचारपूस करते आणि मग त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. ज्या दिवशी म्हातारी माणसं घरातनं बाहेर पडली आणि वृद्धाश्रमात गेली त्या दिवशी सगळ्या संस्कार करायच्या गोष्टी संपल्या. सहजपणे छोट्या छोट्या गोष्टीतून संस्कार केले जात होते. संध्याकाळी दिवे लावणं म्हणजे काय, रामरक्षा का म्हणायची, कशासाठी, त्याच्या पाठीमागचे खूप लॉजिक्स ती सांगायचे. ते सहजपणे तुम्हाला रामरक्षा शिकवून जायचे. सहज बोलता बोलता पुस्तक न घेता ऐकून ऐकून भीमरूपी म्हणायला शिकायची पोरं. तेच नकळत संस्कार होता. आता तुम्ही जर बघितलं की फक्त आई वडील 2 मुलं अशी एक फॅमिली घ्या जी अशी 20 वर्ष वाढलेली आहे, आणि एक असं घर घ्या ज्या 20 वर्षामध्ये त्यांच्या घरामध्ये आजी आजोबा पण आहेत. त्या आजी आजोबा असलेली मुलं आणि आजी आजोबा नसलेल्या घरातली मुलं तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसेल. प्रचंड त्यांच्याकडं ना संस्कार असतात. कोणी बाहेरची म्हातारी माणसं आली की ते पाया पडतात, ते लगेच पाणी आणून देतात. हे सगळ्या गोष्टी कळत न कळत संस्कार केले जातात. आणि ते जिथं आजी आजोबा नसतात ना तिथे ती पोरं दरवाजा उघडतात, कोण पाहिजे, वडील, हा नाही येत बसा, ते निघूनच जातो आतमध्ये. अरे पाणी बिणी विचारायचं असतं, बोलायचं असतं त्यांच्याशी, हे सांगणारच कोणी नाही. रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगणारं कोणी नाही, पुराणातली गोष्टी सांगणारं कोणी नाही, शिवाजीच्या गोष्टी सांगायला कोणी नाही. देश राष्ट्र ह्या सगळ्या क्रांतिकारकांच्या हे सगळ्या गोष्टी करायला प्रचंड वेळ आहे म्हाताऱ्यांकडे. त्यांना झोप पण येत नाही, आणि ते जेमतेम 3-4 तास झोप येते त्यांना टाइमपास हवा आहे. बरं ते सुद्धा पुन्हा हे दोन्ही डॉक्टर आहेत हे सांगतील की आपण पुन्हा 60 नंतर पुन्हा लहान व्हायला लागतो. हां, पुन्हा आपलं म्हाताऱ्याला पण नाचावं असं बिसावं वाटतं अचानक. हां, खाष्ट म्हातारा असतो पण तो 60 नंतर बदलतो. तर ही जी गंमत आहे ना त्यांच्या वयाला येऊन ते दोन्हीचा खेळ आहे तो हा संपला. तिथे संस्कार संपले, तिथे गोष्टी संपल्या. मी गोष्टी हा सतत वापरतोय शब्द, कारण गोष्ट सांगायला वेळ होय त्यांच्याकडे. आणि आता ज्यांच्याकडे आजी आजोबा नाहीत तिथे गोष्टच नाही आहे. गोष्टी हरवल्या, तिथे संस्कार हरवले. माणसं माणसापासून अंतर पडायला लागली. 4 मुलं एकत्र बसतात पण ती 4ही मुलं त्या 4 मुलांशी बोलत नाहीत, जी अस्तित्वात नाहीत अशा कुठल्या तरी भलत्याच मुलाशी ते नेटवरनं बोलतात. आपण पूर्वी गप्पा मारायचो म्हणजे प्रॉपर गप्पा मारायचो. गप्पा मारण्यामध्ये काय व्हायचं, मी तुमच्या नजरेला नजर देऊन बोलावं लागतं. त्यामुळे मी खोटं बोलत असेल तर माझ्या चेहऱ्यावर दिसतं, ते माझ्या नजरेत दिसतं. तर तुम्ही म्हणतात त्या दिवशी तो बोलताना काहीतरी मला गडबड वाटली रे, कारण तुम्ही प्रत्यक्ष बघत असता. मेसेजवरनं तुम्ही जेव्हा चॅटिंग करताना तेव्हा मी नागपूरमध्ये आहे तरी मी आता सांगू शकतो मी कोल्हापूरमध्ये आहे म्हणून. कोण बघायला येणार आहे. सहज खोटं बोलता येतं, सहज कमिटमेंट राहत नाही. अशा अनेक गोष्टी. मी तुला ये म्हटलं होतं, अरे नाही रे मला जायचं नसेल तर मी मेसेजच मिळाला नाही रे मला. बहुतेक तो स्टकअप झाला का काय, नेटचा प्रॉब्लेम झाला असेल. अरे नेट म्हणजे आयुष्य नाही आहे. हे सगळं संपायला कारण आहे वृद्धाश्रमांची सुरुवात. बरं, वानप्रस्थाश्रम म्हणजे पुन्हा एक गैरसमज की जंगलात निघून जायचं. कुठलं जंगलच राहिलं नाही, कुठे जाणार. जंगलात जायचं म्हणजे नव्हे, घरातच राहणार ते तुमच्याच घरात. फक्त आता जबाबदारीतून मोकळं करा. आता सुनबाई सगळं स्वयंपाक विपाक सगळं तू बघ, तू व्यवहाराचं बघ पोरा. आता मी ना 60 वर्षाचा झालो, आत्तापर्यंत समाजाने मला खूप दिले. आता पुढचे आयुष्य मी समाजासाठी निस्वार्थ बुद्धीने आयुष्याचं पुढची वर्ष सगळं काम करणार आहे. ह्या भावनेतून जे काम करतात त्याला वानप्रस्थाश्रम म्हणतात. तो वानप्रस्थाश्रम म्हणजे बॅग उचलल्याने गेला असं नव्हे. तो जेवायला येणार आहे दुपारी, 2 तास झोपणार आहे, परत जाणार कुठेतरी. त्याला आता मला ना आयुष्य खूप गेलं, बायकोला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिली, आता मला नको आहे ते. मी 6ला जाईन 9ला येईन, ते मला विचारू नका मी कुठे चाललोय काय. मशनात जाईन. थोडक्यात मी पटकन कळतं ना लोकांना असे शब्द वापरले की. तर अशा पद्धतीचं आयुष्य त्यांना छानपैकी जगायला दिलं तर तो खरा वानप्रस्थाश्रम होता. आणि वृद्धाश्रम तसं नाही आहे.
वृद्धाश्रमामध्ये फिलिंग्स असे आहेत की आता मी नकोसा झालोय, माझी गरज संपली, मी एक माळ्यावरची अडगळीतली वस्तू झालोय, हे फिलिंग्स आहेत. आणि जर का आपल्या आजी आजोबांना आपल्या आईवडिलांनी असंच ठेवलेलं आहे तर हीच प्रथा आहे, हे करणंच योग्य आहे असंच त्या 3, 4, 5, 6 वर्षाच्या मुलांना वाटत जातं. ते तसंच करत जातात आणि त्याच्यातूनच गेल्या 25 वर्षामध्ये वृद्धाश्रम हाऊसफुल व्हायला लागले. तर आता थोडंसं प्रत्येकाने त्या वयात आल्यानंतर आपल्या 10 वर्षानंतरच्या माणसाच्या खुर्चीत मला 10 वर्षांनी बसायचं आहे, ही जर भावना सतत मनात ठेवली तर ऑटोमॅटिक तुमचं वागणं वयोवृद्धांशी बदलेल, नक्कीच बदलेल. म्हणजे एक राजा होता, त्याला एक अंगठी दिली होती, त्याच्यावर लिहिलं तर हे पण दिवस जातील. तर तो राजापदावर बसला होता तेव्हा त्यांनी कधीच बघितलं नाही ते ती त्याची चूक होती. तो देशोधडीला लागला तेव्हा ती अंगठी दिली होती, तेव्हा तो रोज बघायचा, म्हणून ते बदलले दिवस, पुन्हा राजपद मिळालं. पण राजपदावर आल्यावर मात्र त्याला त्या अंगठीकडे बघावं असं वाटलं नाही. त्यामुळे दिवस कधीच राहत नाही. रात्र संपणार आहे, दिवस उघडणार आहे, दिवस संपणार आहे, रात्र उगवणार आहे, हे कालचक्र आहे. आणि हे एक्सेप्टन्सच्या लेवलला आलं पाहिजे. आजी आजोबांना बाहेर टाकू नका, आजी आजोबांना हे करा. एक गोष्ट आहे बघा ना, बायको असते ती काय सगळ्याच बायका सगळ्याच पुरुषांना आपल्या आवडतात असं काही नसतंच राहतं. ते काहीतरी नको कटकट असतेच ते. त्यामुळे मेड फॉर इच अदर वगैरे असले भंगार म्हणी इंग्रजीतल्या मराठीमध्ये नाही. कारण असं नसते वर्ष 1.5 वर्ष आपला तो भास असतो, नंतर वाटतं काय चुकलंच गणित आपलं. पण तरी सुद्धा ती बायको असते, तिला तो रेटतो की नाही 40 वर्ष वगैरे 50 वर्ष, आणि मग ते रेटण्याचा वाढदिवस साजरा करतो तो, आनंदाचा नाही. पण मग ती बायको आहे ना, म्हणून ते बंधन आहे. मग ते आई वडिलांबरोबर आजी आजोबांबरोबर ते बॉन्डिंग का नसतं? फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संस्काराचीच परत एकदा म्हणजे बायकोची गरज आहे मला. म्हणजे पुन्हा काय होतंय ना, सगळी नाती ही गरज आणि स्वार्थातून निर्माण झाली. प्रत्येक नात्याला गरज आणि स्वार्थाची झालर आहे. बाईच्या पदराला काठ असतो तशी. ते नसलं पाहिजे. कुठेतरी एक क्षण आला पाहिजे की जिथे हे सगळं आता संपूया आपण आणि आता फक्त भावनेनी बांधणी करूया. काय नेमकं काय होतं डॉक्टर? आपण जास्त छान सांगू शकाल का नाही ही भावना, का नाही इमोशनल कोशंट, का नाही हे सगळं का कमी झालंय एवढ्या या वर्षामध्ये? आता काय होतं की मी असं म्हणेन की हा एक मनुष्य स्वभाव आहे. म्हणजे आता जी बदलती परिस्थिती आहे, जसं मी शरदशी कम्प्लिटली ॲग्री करतो की म्हणजे नात्यांमध्ये पॉलिटिक्स असतात, जिथे काम निघत आहे. पण त्या मालिकेतलं पॉलिटिक्स नाही. तिथं रोज एक विष घालायला पाहिजे. आणखीन एक वेगळाच विषय आहे. मी असं पाहतो की आता भौतिकवाद फार वाढत चालला आहे. प्रत्येक जागी मटेरियलिझम, फास्ट वर्ल्ड, मटेरियलिझम, म्हणजे आनंद हवा तर अगदी ताबडतोब मिळायला हवा. एक दूरदृष्टी कमी झालेली आहे. कारण लहानपणापासून आपण जे मागतो, इथे मी म्हणेन पालकांचं बरंचसं चुकतं. हल्ली आपण हे सर्वसाधारणपणे पाहतो की मुलांना काही हवं आहे तर पालक ताबडतोब आणून देतात. आणि आता त्याच्यामागे अनेक कारणं आहेत, पण एक कॉमन कारण असं की आई वडील दोघे नोकरी करत असतात, मुलाला द्यायला वेळ नसतो. आणि अशा वेळेला जी मनामध्ये अपराधी भावना असते, तर ती अपराधी भावना कमी करायला की ठीक आहे येणं केलं प्रकाराने मुलाला मला खुश ठेवायचं आहे, तर हे करण्यात काय होतं की मुलांना ताबडतोब सगळं काही मिळतं. आणि सायकोलॉजीमध्ये एक टर्म आहे फ्रस्ट्रेशन टॉलरन्स. फ्रस्ट्रेशन टॉलरन्सचा अर्थ आहे की नाही ऐकायची सुद्धा सवय असायला हवी. तर हा फ्रस्ट्रेशन टॉलरन्स फार कमी होत चालला आहे. तर इन्स्टंट जमान्यामध्ये जेव्हा आनंद ताबडतोब मिळायला हवा, तर ह्याच्यामध्ये ज्यात मला ताबडतोब आनंद मिळणार नाही तर ती गोष्ट माझ्या कामाची नाही. आता नातं हे अशी गोष्ट आहे की ते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे आपण घरी एकमेकांवर जर प्रेम करतो, एकमेकांचा आदर करतो, तर इट्स अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. पण आता इमिजिएट प्लेजर हे जास्त महत्त्वाचं होऊन गेलं. तर माझ्या मते हे एक महत्त्वाचं कारण आहे का दुरावा होत चालला आहे. लोकांना इमिजिएट काहीतरी आनंद हवा आहे आपल्या वागण्यातनं. एक महत्त्वाचं एक छोटंसं आता सुचलं मला. काय होतं, तर एखादी बाई असते, तिला ना सासू सासऱ्यांचा भयंकर राग येत असतो. तर तो राग येत असताना तिचं त्यांच्याशी रिलेशन आहे ते एका वेगळ्या पातळीवर आहे.
आणि तिच्या मुलांचं आणि आजी आजोबांचं म्हणून जे नातवंडांचं एक रिलेशन आहे ते वेगळ्या पातळीवर आहे. पण बऱ्याच वेळेला बायका काय करतात ना, त्या दोन्ही रिलेशनची गल्लत करतात. सासू सासऱ्याचा राग येत असतो ना, तो सतत चहा चहा म्हणून बोंबलत असतो तिकडनं, 10 वेळा चहा यांना द्यायला लागतो, चहा याला, असं ती बाई चिडचिड. त्यावेळेला मुलगा जर का पटकन उलटून आजोबाला आजीला बोलला तर ती बाई नकळत सुखावते. इथे गडबड आहे. तिथं तिने झापलं पाहिजे त्याला, 1 मिनिट, माझं त्यांचं काय आहे ते वेगळं आहे, तुझं त्यांचं तसं नातं नाही आहे बाळा, तू त्यांचा अत्यंत लाडका आहेस, तुझं त्यांचं प्रेम आहे, तुझं रिलेशन वेगळं आहे. पण ती बाई विकृत आनंद होतो तिला. बरं झालं बोलला ते. मग ती सांगत नाही पटकन मुलाला की अगं असं आजी आजोबांना नको बोलूस. ती गप्प जे बसते ना, तिला कुठेतरी सुखावते ती. बरं झालं म्हातारीला बोलला, ती सुखावते ना. तिथंच घाणेरड्या संस्कारांची पाळंमुळं रुजली जातात आणि मग भावनांमध्ये तडे जायला सुरुवात होते. हे एक वेगळं रिलेशन आहे. तुमचं पटत नाही, हे वेगळ्या लेवलवरच आहे. मुलांचा आणि त्यांच्याशी संबंध नाही आहे. मुलांना आजी आजोबा असलेच पाहिजेत आणि आजी आजोबांना नातवंड असलीच पाहिजेत. त्या दोनांमध्ये तुम्ही येऊ नका. मध्ये मुख्य मला आपण 2-3 वेळा चर्चेमध्ये आपण ऐकलेलं आहे आणि आपण बघतो, व्यक्तिमत्वाचा विकास, प्रत्येक व्यक्ती एक सेपरेट आयडेंटिटी म्हणून त्या व्यक्तीनी इतरांशी कसं वागलं पाहिजे याचे काही नियम आहेत. मी एक व्यक्ती म्हणून मी माझ्याशी कसं वागलं पाहिजे, मी तुमच्याशी कसं वागलं पाहिजे, मी माझ्या घरातल्यांशी, माझी कर्तव्य काय आहेत वागण्याची, म्हणजे माझा धर्म काय आहे वागण्याचा, मित्रधर्म काय आहे, शेजार धर्म काय आहे, माझा पितृधर्म काय आहे, माझा पत्नी धर्म, माझा पतिधर्म काय आहे, तो प्रत्येकाने स्वतःचा समजून घेतला पाहिजे. होतं काय, तुम्ही जसं गिव्ह अँड टेक रिलेशनशिप म्हटलं आणि नात्यामधलं पॉलिटिक्स म्हटलं, होतं काय, नवीन सून जेव्हा पहिल्यांदा घरात येते तेव्हा ती 20 वर्ष समजा तिचा त्या पद्धतीने घरामध्ये स्वीकार झाला नाही आणि ज्येष्ठ नागरिके लगेच ज्येष्ठ होत नाहीत, तो मधला जो 15-20 वर्षाचा काळ असतो, तिला तसा जर ॲक्सेप्टन्स नसेल आणि मग ती ते सहन करत करत जाते आणि जेव्हा हे ज्येष्ठत्वाकडे वाटचाल करतात तेव्हा तिच्या मनात येतं, आत्तापर्यंत तर मला अशी वागणूक दिली, आत्ता यांना गरज आहे तर मी आता कसं, असा अनेक वेळा अनेक ठिकाणी बघायला मिळतो. अशातनं कसं आपण मार्ग काढला पाहिजे. एक छोटासा मुद्दा मला इथे सांगावासा वाटतो की जसं तू म्हणाली की मला कधी कधी असं वाटतं की नवीन लग्न झालेले मुलगा आणि सून 28 ते 30 वयोगटातले असतात आणि जसं जसं तुम्ही मॅच्युअर होता तर 40 ते 50 हे जे एज आहे ते मला वाटतं सगळ्यात बेस्ट वय असतं. त्यावेळेस तुम्हाला अगदी कळतं की तुम्ही कसं वागायला पाहिजे सोसायटीमध्ये, फॅमिलीमध्ये आणि सगळीकडे तुमचं वागणूक कशी, कारण तुम्ही कुठे चुकता हे तुम्हाला कळायला लागतं. आणि त्यावेळेस कधी कधी तुम्हाला असं लक्षात येतं की आपण लहान असताना म्हणजे नुकतंच लग्न झालेलं किंवा पहिल्या 5 वर्षामध्ये आपण जे काही वागलो त्या आपण चुका केल्या आणि त्या चुका तुमच्या अशा तुम्हाला त्याची जाणीव व्हायला लागते. आणि मग नंतर जसं आपण म्हटलं की अगदी लहानपण, अगदी मोठेपण किंवा वृद्ध काळ, त्यामध्ये तुम्ही लहान मुलांसारखे वागायला लागतात. तर बाकीचे जे तुमचे इनिबिटरी इफेक्ट्स असतात ते पुन्हा जायला लागतात आणि मग पुन्हा तुम्ही मोठे झाले की तुमचा जो ओरिजिनल स्वभाव असतो कदाचित तो तापट असेल तर पुन्हा तो तापट होतो. पण त्या काळामध्ये तो 40 ते 50 किंवा 55 जो असतो तो काळ तो सगळ्यात जास्त स्टेबल आणि मॅच्युरिटी सगळ्यात जास्त असते आणि त्याच्यामुळे त्यावेळेस त्या मुलांच्या आईवडिलांशी संबंध जे असतात ते चांगले असतात आणि त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की आपण आता बदलायला हवं. मला वाटतं इथे ह्यांनी जे म्हटलं की मुलं माकडांसारखी असतात, म्हटलं पालकांनी, हे जे मध्यमवयीन पालक आहेत ना, 40-50 मुलं लहान आहेत अजूनही, तर त्यांनी हे लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे की आपण जे बोलतो ते मुलं ऐकत नाही, पण आपण जसं वागतो ते मुलं पाहतात.